कार्यक्रम टाकले होते परंतु ते टाकतायत तर आणि पांडुरंगाच्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे तर मी यूट्यूबवर जे आले त्यांचं स्वागत सुद्धा करतो. पण एक बरं झालं समजलं लोकांना जो जवळ झालेलो बुवा पालका त्याच्या पोटात ती वाटते ते समजले मुला म्हणजे खरे म्हणजे कोणत्या नंतर समजले. त्यामुळे लोक कोण किती चढवल्या काय केलं तरी मी त्या लेवलला जाऊन बोलणार नाही. लोकी कोण एक वाक्य मला सांगेल त्याच्यावर म्हणालो काय टकुलो वाघाचा काढा लोक काढून गेलो. मग बोलून जर टकुलो वाघाचा काढा जर कोल्याला काढले असत तर दुसरे वाघ शिजलत असत तसं तो वाटता का त्याला केवळ हे या पारकाला मागं आहे. अर्थात आमच्या ओळखमानामध्ये खूप फरक नाही आहे असे मोठे पण आजच्या घडीला डबलवारीच्या माध्यमातून आईबापेक्षा प्रामाणिकपणे सांगते की या पालकरपणी या पांडुरंगाला म्हणून सांगते ह्या पालकरपणी बोट धरून मला सुद्धा जिकडे तिकडे नेलं पण ह्या पांडुरंगाला म्हणून पुढचा सांगते तरी जरी माका या माणसाला नेल्या तरी ह्याला परत तरी कोणी बोलवलं. अरे तू आता 35-45 वर्ष भजन करतो तरी म्हणा देवाच्या समोर बसलो आणि तू गेलो दिसतोस गेलो रात्री दाळ झालेलो गेलो ह्या लोकांना बोलत नको आम्ही दोघे जण विचारा तुमचा राग येतो महाराज नाही पेटवलं तर त्या लेवलला बोलणार नाही. बोलायचा अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा पार्सल बोलचा अधिकार आहे आपण त्यांना बोलणार नाही. ते म्हणाले की तो हेडो दिसतो हेडो नाही आता सरायवर ते पांगून बनवले म्हणजे त्याला लाभ घ्यायचा सोडल्याचा आणि छातीवर त्या नंदी घ्यायचो हा म्हणजे म्हण ही कर्जाऊ नव्हता हे या खरा खरा आता 1 ग्राम सोन्याच्या आधी घेऊन फिरणार आम्ही हे सोन्याचं प्लेटिंग केलेले अरे ह्याचा ताकद कोणी असं हात मारलो बोपशिलेला आहे रेडो बोपशिलेला लक्षात घ्या ताकद काय नाही. आणि हो मी घरापासून तयारी करून दिला होतो माणूस तिरुपती गेल्यानंतर मग हे दान केलं करतो अगदी छान सांगितलं मग माका सांग सगळ्यांना तिरुपती जाऊ लागता का एका कोण गेलोच नाही आणि त्यांच्या आजूबाजूला घराकडे वाढले तो खोल किती करतो तो सांगा ती पहिले तो दान कोणा करता ते सांग. तिरुपती जाणार जातो चांगला विषय तो छान सांगितला माझा विषय नाही माका या पण समजायला की आई वडील गेल्यानंतर तेच दान का करतात ते सुद्धा तुझं तुम्ही माका ऐकायचा फक्त तूप लावणे चांगले करू नको. धर्म आयुष्यात कधी खोटा बोलत नाही. त्या 18 दिवसाच्या महाभारताच्या युद्धामध्ये ज्यावेळेस तो खोटा बोललो ना त्याचं 4 इंच जमिनीपासून चालणारं वरती जमिनीपासून 4 इंच वरती चालणारं रथ ना जेव्हा धर्म खोटा बोललो तेव्हा झाड पण जमिनीत चिकाटतो. तुझा काय जमिनीत चिकाटतो हे तू विचार कर. त्यामुळे आपण लाज वाटू पाहिजे ना तुमका लांडोर ठीक आपण बोलणार नाही पण आवाज आपण मागा ते तू लिहिलो माझ्याकडे म्हणजे माझ्या विषयात मेलेल्या मार्गावर मी तू जो बोमांड कसं तो तुला वाटतं तुला मी जगतलं पेन्शन खाऊ जगतलं तू आमका ह्याला पेन्शन चालू झालेलं आणि मला 7-8 वर्ष आहे तू ऐकू जो मागणार होतो तुका पेन्शन होईल असा पण तू आमच्या बरोबर पेन्शन बरोबर नाही तुला हा आता ह्या माणसात ह्यो माणूस कोण पाहिजेला लाज नाही वाटत गळ्यापासून डायरेक्ट करून कोण ऐकला पांडुरंगात करून जागा त्याने पास करून अध्यक्ष अध्यक्षांनी सांगितलं ना गरीबाची एखादी देईन पण भारतात गरज नाही हो तुम्ही
सांगायला गरज नाही. तुमका परमेश्वरान भरपूर केलं ना, कर्ज नाही पिकात म्हणून घ्यायचं पैसे काढतो. काय बोल भारी बोलतोय तुम्ही अजूनही देवाचे कुत्रे वागून मी घराकडे सांगितले जाऊन आज मला काय करा कुत्रे पण कुत्र्या वागतात जर कुत्र्याची मान जर नाही लावली ना तर तो काही धरता माहिती आहे. हा फक्त लक्षात ठेवायचं जागेला शिल्लक ठेवते नाही मोठीच झाला तरी नाही. तू दोघं विषय असेल कुठं वाघाचा विषय काय बोल बरोबर नाही का वाघ का आम्ही स्वतः म्हणून घेतला काय विषय दोन वाघ तुमच्या पोटात की नाही ओळवत की नाही तुमच्या पोटात आणि आम्ही जळणाऱ्यांचा विचार करायला रे खुळे आहे तू मेलो तर जळणाऱ्यांचा विचार करतो आपला विषय कसं नाही तो सांगता म्हसा दूध देणार नाही वांजो ही वांजण म्हैस आहे तुझं काय तुझा वासना करताना मुश्किल आहे तुला वाचू पैसे मला तुझ्याकडे पाण्या घेतो अरे हो आम्ही पण बोलू शकतो पण बोलाय ना समोरच्या माणसाचं बोललो तर मी काय घेऊन राहतो केलेच होईल ते तर माझं केलेच परवडलं पण हो केव्हा तरी भेटतात कार्यक्रम माणूस घबरावलं अंडात काढूनच जाणार लक्षात पार्कर बुवा म्हणतो नाहीतर पार्कर बुवाचं नाव नाही त्यांच्या बतावणीमध्ये ताकद आहे तिथं जोरदार टाळ्या होत्या 9 वर्षाचं असल्यापासून तर आतापर्यंत ते भजनाची भजनाची सेवा करतात आणि मार्केटमध्ये टिकून आहे फक्त उघडं झालं देवा गाणं बदलं बरोबर म्हणजे 45 वर्षात अजून देवा सांगितलं गेलं ना आणि ते औषध हो आम्ही म्हणणारा न्याय देतो आणि माझ्या लाईफ शब्द बोलतो मला लिंक मिळाली नाही बोललो मागा तो पण त्या वाक्य तसा डायरेक्ट बोलत नाही आणि त्याची हिंमत होणार नाही इंग्लिश काय करावा तो बोलता शाळेत घेऊन नाही आणि भव्यशाली हो आपलं घोषित नाही झालंय घोषित शालींचा विषय सांगतो शालींचं नाव ते शालीन महोत्सव सांगते ना गर्व राहील आणि वासना राहील. आता माझा तुम्हाला पांडुरंगा बोलून ती शाल गळ्यात घातल्यापासून कधी वासने घ्यायच्या बाईकडे बघत नाही म्हणून सांगले पांडुरंगा एक लक्षात घ्या ना सांग मी इतक्या पाया पडतोय सगळ्यांच्या समोर पाया पडतो तू काय रे तुझी काय तू ऐकतच तुला बघतोय तुला बघतोय तुझं गेले लोक घरात आता काय आज बाबू माझ्या होत्या मोहब्बत पेटवला ना युट्यूबवर जाऊन काय कार्यक्रम ह्याच्यानंतर काय बोललो तुम्हीच नाही पेटव का मला काय लावला माझा बघून जा तोच टेम्पो राहू दे तू घरात जा तुला विषय नाही काय करणं लागतो सांग तू बसतो आज लाडू लाडू
काय करता काय करता पिसायचं मोल तिथं पाठीलाच ना लागलं वागत तू मोर बनत काढ ना मोर लागलं काढ हे लोक तुका लहान डबल मध्ये शब्द कांडाव काढले ते तो अर्थ सांगले दुसऱ्याचा कांडाव काढून वाचायचं आणि माझा तुझ्या तू ह्या रेड्याचा खायच्या बाजून कांडाव काढशील हा म्हणजे तो विषय झाला त्या पांडुरंगाप्रती आपण इथे आलोय त्या पांडुरंगाचं नामस्मरण कारण पांडुरंग आज 28 युग हे प्रत्येकाला माहिती आहे वाट बघते कुणाची भक्त कुंडलिकाची भक्त कुंडलिक काय करतो आपल्या आई वडिलांची सेवा करतोय आणि जेव्हा पांडुरंग तिथे आला त्याने वीट धिरकवली आणि त्या पांडुरंगाला 28 युग त्या विषयावरती उभं केलं आणि केवळ आपल्या आई वडिलांच्या सेवेमुळे म्हणजे याचाच अर्थ सत्य त्रेता द्वापार आणि हे कलियुग आहे या कलियुगामध्ये सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाही तेव्हा मायबाप कशी हो आपल्या आई वडिलांची मरेपर्यंत सेवा करा आपल्या आयुष्यात कशाची काही धन्यवाद 100% जेव्हा आपल्या मनोरंजनासाठी बोलणं चाललंय सुद्धा तेवढंच महत्व आहे हे ठीक आहे अरे 2 भंजी असत ना तुमच्याकडे मग चालू भजनात तुम्ही एक मागून घेतले कशासाठी म्हणजे तुमची आई सांगा दिगो चालू भजनात हे आमची भंजी ठीक आहे ना डिगो दिसा मग काही गोष्ट मी तुझ्याकडे मागून घेतो काय मागो काय
आणि दुसऱ्या सत्रामध्ये रूपाचा ध्यानाचा अभंग चालू असताना गुंडू सावंत बुवा जगता सोडून 4 वेळ बुवा काका म्हणतात ही माजलेली म्हस गुंडू हे गुंडू खरा म्हणजे ह्यो गुंडू बुवा नाहीचा प्रामाणिकपणे सांगते देवासमोर ह्यो गुंडू नाही ह्यो गांडू बुवा कारण का तर ह्याची डेअरिंग सुरुवातीक झाली नाही बोलायची आता जेव्हा लोके बुवा थोडाफार बोलले तेव्हा यांना सुरू केला म्हणजे बुद्दूच्या बुद्दूर म्हणलो साधून घेऊया माका म्हस म्हणता म्हस पण म्हस माका का म्हणतात त्याचं कारण तुमका माहित नाही आज सांभाळ टाकते खरा काय आता ह्याची एकदा चुकली होती म्हस ह्याची म्हस चुकली आणि काय झालं शोधूसाठी म्हणून तिकडे जंगलाकडे गेलो आणि संध्याकाळ झाली होती काळोख पडलो आणि म्हस शोधून गेलो आणि चोरीने चोर त्या वाटे दिले बघाने एकटो दिसल्याबरोबर काय केला आणि 4 बाजून चौघे दिले एका धरलानी आणि एका कुमियाच्या झाडात एका बांधलाय पाठी हात म्हस का आठवतात सांगूनच टाकते पाठी हात करून बांधून ठेवलानी आणि ह्याच्या अंगावर ते सगळे कपडे काढलानी कारण ह्यो नाही तर धावत जाऊन लोकांना सांगत ना पण सगळे कपडे काढलानी म्हशी घेतलानी ह्याचे कपडे घेतलानी आणि वाटेक लागले चोर आता राहायला रेडकू येतात जशी 3 वैद गेली
तशी त्या पोराका लागली भूक. इकडे तिकडे शोधूक लागला. म्हणलं तर माझी आऊस गेली सोड. भूक लागल्याबरोबर म्हणालो आता करू काय. ती डायरेक्ट जा वासुकीला. डायरेक्ट आचळातच धरला. लुचून सुरुवात केल्याबरोबर गावातले म्हणतात अरे गुंडूक गेलो तो राहिलो होय. म्हणून भांडण झाली काय म्हणून त्याला त्याला डबल बारीक गावता हो अजून राहिलो होय. आणि सगळे 10-12 दिले येऊन बघतात रानो माळ बॅटर मारतात. एवढ्यात एका कुंभियात बांधले रंग बांधला पण ओळखो पण तयार नाही. उघडो ना उघडो बघल्याबरोबर म्हणजे हे बाबा कुंभियाची पासा पाना काढात एका गोल काढून टाका म्हणालो. सडो एक त्यांनी सडवली एका ती कुंभियाची पाना बांधणारी तर हो म्हणताय म्हणलो बाकी बरोबर सगळा म्हणालो तुम्ही नाका सोडा म्हटल्याबरोबर हा तिथे सोडल्याबरोबर यांना तो कुंभिया तो एक गांडो घेतला त्या रेडका मारून लागल्याबरोबर सगळे म्हणतात अरे बाबा बुवा काय तुला झाला काय. अरे बिचारा त्या एवढा वासूला म्हणलो त्याला कशा मारतो एका कशा म्हणलो ते चोर गेले म्हणलो मग घेऊन यांना माझा पाठपाळ करून टाकला. काय म्हणता ही मजा धाकाड मजा चालत नाही दिवस 44 वर्ष चालला या धाकाडचं काम नाही या. तू म्हणजे शाहीनच होय. काय ना तुम्हाला काय आमटे द्यायचे व्हायचे काय पितावायचा आमटे कोण वटात ना घाल एक नंबर पुढे लाल केस करायचे आणि काय लागते एकदम पिंगळो व्हायला हा बरोच ना बिल कसा तो वाद ये तो शोरूम आहे. अर्धे टकले होते एका माणूस माझा म्हणतात पारकर म्हणालो टकलो वागा म्हणतात घाटा बोलतो म्हणतात जागतिक काढून ते हेडे येतात ते ह्याच्याने नजर लागतो प्रत्येकाने ह्याच्याकडे बघा रेल्वे बघा करणे का हे क्या बरोबर म्हणतो मुकिलीवाला सर्व आहे काय नाही याची परिस्थिती काय झाली. मग घेऊन गेलो सरकारी हॉस्पिटलला मुलांचं हॉस्पिटल असतं पाहिजे तरी गेलो म्हशी घेऊन गेला. आता काय असता प्राण्यांचा आपण दिला हॉस्पिटलला सरकारी की काही त्या म्हशीत नाव नाही ना पण नंबराप्रमाणे आपापलं मत असत रेल्वे असत घेऊन जाता लागतात आणि गेल्याला एक डायरी ठेवलेली असतात. त्या डायरीत त्या म्हशीला काय प्रॉब्लेम असतो लिहायचो. हा म्हणजे मालकाचं नाव लिहायचं प्रॉब्लेम लिहायचो. तर हे वर गेलेले म्हशी घेऊन गेले जो काय प्रॉब्लेम होतो तो काही लिहला नाही पुढे नाव लिहला नाही आपला आणि निघून गेले. पाटणा आम्ही गेला म्हटल्यावर लोके गेले खय सुपारी देऊन गेलेले आम्ही गेला होता. हे म्हणलं सरकारी हॉस्पिटलला म्हणजे प्राण्यांच्या आपला गुरांच्या हॉस्पिटलला गेले म्हणून गेला म्हटलं हो लोके गेले काय हो म्हणलं आत्ताच येऊन गेले. तर बोललो काय प्रॉब्लेम काय होता. बोलो काय प्रॉब्लेम म्हणलं त्या वही घ्या ना ती वही ठेवली बघा त्या वहीमध्ये लिहिलेलं असेल. मग गेले ते वही वाचलं तर त्याच्यात नाव संदीप लोके बुवा त्याच्या पुढे काय लिहिलेला घाबरत राहत नाही. मॅड झाला आम्ही काय
माका लावतो तो हे दोघे जण आज बरेच वर्ष एकत्र काहीतरी असणार म्हटला गुंडोबंदा काय नाही काहीतरी करीत ना पण नाही आपण राहत नाही लिहिलेला देवा शपथ त्याच्या परत ह्यांचे बी गेला ह्यांची ज्या हॉस्पिटल आमच्या ह्याच्यात म्हणजे प्राण्यांच्या त्या हॉस्पिटलमध्ये गेला की डायरी चेक केला गुंडू सावंत शेजारायचा आहे बाबा म्हणतात तरी मी एवढे वर्ष यांचा धंदा कसा काय तरी सांगायला बघा जेवढा माझा बायकोत पेट नाही तेवढा माझा गुंडूला करून आहे ना अजून थोडं राहिलेलंच नाही का बरं झालं ना हा म्हणजे म्हशी तो विषय तुम्ही काय घेतात म्हणजे बोलताना त्या काय हातात ते बोलता मला तसं जास्त बोलत नाही भगव्याची बरोबर भगवी शाळा आहे भगव्याचा अपमान तो सांगता म्हणून अपमान केला आणि हा हिंसेवाला सांभाव केलं कोणी पडणार नाही ना कोणी पडणार नाही ना ते अपमान करू नको ना माझ्यापुढे तो सांगताना 100 वेळ केला 100 वेळा अपमान केला मी ना भगवे जो तुमचं नाही इतक्या दोघांचे नाद नाही का तुमचा बा विषय तुमचा नाही बोलत भगव्यात काय बोललो नाही ना होय ना तुला करून डायरेक्ट तुझा खाटा काय करत नाही ठीक आहे कागदा वेळेचं बंधन आहे आता महत्वाचा विषय काय की गजरामध्ये उलटून झाला बुवाने मगाशी सांगितलं की हा पांडुरंग 28 युग त्या विठेवर उभा आहे भक्तासाठी पण बुवा जोपर्यंत त्या परमेश्वराच्या हात कमरेवर तोपर्यंत घाबरण्याचं कारण बोलचे नाही ज्या दिवशी पांडुरंग हात खाली करीत त्या दिवशी अमेरिकेची वारी नाही काय सांगतात आम्ही दोघे जण अमेरिकेत जाणार होता त्या दिवशी वारी होती तेव्हा माका सांगितलं आम्ही युगांडात चालला युगांडा आमका तरी परत जाणारच नाही आता एवढं सांगता तू मारणार एखाद्या बुवात म्हणून नाही अपेक्षा बरोबर ना बाबा असो फक्त तो बारीक राहा हा कमी बारीक राहा दिवस चांगले करायचे काय काळजी करू नको बोंबात गेले तुझी काळजी घेतात बोंबातल्या बरोबर जाता जाता वर जायची कारण काय सांगते ह्या जगाला ना त्याच्याबरोबर माता देवीत जावा कंटाळलेलो तुझ्याबरोबर ते काय घेऊ माता घेऊ काय लहान वाटतं काय ना तर म्हणता लागतं अरे पालकर पण तुझी वारी घेऊया रिस्पेक्ट करतो आम्ही त्यांना जास्त काय बोलत नाही अशी ऍड करून माका जागेवर बसवलं काढण्याचं नाही 50 दिवस माका झाली आम्ही पालकर पण रिस्पेक्ट करतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी जास्त मान्य करत नाही शाळा भारी आहे नको राजकारण आहे तेव्हा शपथ सांगते असं काय नाही शपथ तुला विठोबाची त्याच्या पुढे जर आता काय सांगलं त्याची आधी तू जाणार बरोबर ना तू माझ्या मागे
कमी करतोस तर ना बिंदास सदर प्रमाणे काय ती मजा करायची. अरे ठीक आहे, ह्या जमान्यात हा काय लक्षात दिला, काळजी करायची नाही. चला धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आडिवाणी क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष देवदत्त दिवाकर गावकर, आडिवाणी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय देवदत्त दिवाकर गावकर यांच्याकडून उत्कृष्ट अशी बतावणी आणि सुरुवात चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक देवदत्त दिवाकर गावकर यांच्याकडून आलंय. जोरदार झाल्याबरोबर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. वा, आता मी बोललोय. गुगल पे दाखव. आता इथे प्राजक्ता कोण आहे? This is point. नाव कोणता शंभर रुपये दिला तर नाव प्राजक्ता. प्राजक्ता बाळासबे. ओके. Thank you.
असं सांगण्यात आलं की हल्लीच्या डबल बायांना महिला वर्ग कमी येतो. कोण बोलतो? महिला वर्ग कमी येतो. तर तो मुद्दा मी कालच्या बारीमध्ये खोडला होता. महिला वर्ग आमच्या तर बाजूला कमी कधी येत नाही, कारण फुल गॅरंटी देऊनच आम्ही बोलतो. ज्यावेळी बोललो त्याचं राजकारण झालं, सगळं झालं. पण आज मला एक वाईट वाटतं बुवा, काय तुम्ही ज्या लेवलचे जोक मारताय पालकर बुवा, आयुष्यभर तुम्ही मारला ठीक आहे, त्यावेळी तुमचं वय होतं. पण या वयात तुमच्यासारखे बुवा जेव्हा आता हा जोक तुम्ही मारलात ना, त्याच्या पुढच्या लेवलला जाऊन तो बुवा मारणार आहे, कारण तो मारू शकतो त्या लेवलचे जोक. ज्या लेवलला मला तुम्ही काय भरशीतो जोक, तो काय कपडे त्याचे कोणी काढून गेले आता होता, त्या लेवलला बुवा तुमच्यासारख्या मुलांकडून मला अपेक्षा नाही. तुम्ही आज जरी बतावणीचे भाषण म्हणून मी आज प्रत्येक ठिकाणी सांगतो की कैलासवासी कदम बुवांच्या नंतर जर बतावणीचे भाष्य आमच्या सिंधुदुर्गात जर कोण असतील तर ते प्रकाश पालकर बुवा आहे. हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. पण या लेवलला जेव्हा हाताला दुसऱ्यांदा आपण जेव्हा बोलतो बुवाला, आज आपली मुलं बुवा भजनात असतात, त्यांची लग्न झाली आहेत, नाटकं आता येतील आणि आपण सांगतो आता आपण काका काय सांगतात, हा लोके बुवा गावच राहत नाही. या लेवलला बारी न्यायची का आपल्यावर वेळ येते माहिती आहे? आपल्याकडे थोडंसं भजन कमी होतं. या लेवलला बारी का न्यावी लागते इथे? आता हे शिरसेकर म्हणजे या पंचक्रोशीमध्ये 99% विद्यार्थी आहेत. आज तुमच्यासारख्या बुवाकडून त्यांनी काय आदर्श घ्यायचा तो सांगा. मी बोलतो म्हणून काय म्हणू नका, मी बोललो तरी तुमच्यापेक्षा लहान आहे. पण काय आता ही तरुण मुली वगैरे इथे आली आहेत, ती उद्या आपल्या कॉलेजमध्ये सांगणार, मैत्रिणी विचारतात कशा बाहेर झाल्या, तेव्हा त्या सांगणार अरे काय पालकर बुवा बोलले, गुंडू बुवाची आचळा खूप केले, लोके गावच राहत नाही. आता कर्मधर्म संयोगात माझ्या बाईकून तरी बारी बघितल्या, त्या केवढ्यात पडली बारी. आणि काय गुंडू बुवा झेजरायचा आहे. गुंडू बुवाच्या बायकोन जर ह्या बघितल्या त्या माऊले काय वाटत, आत्मपरीक्षण करा. विषय नाही माझा, तुमच्यासारख्या बुवाला शिकवण्याला फक्त मी जाग. आज लोके बुवा गुंडू बुवाचे निषेध होतात, मग याचा काय झाला पाहिजे? या गोष्टी आता जे तुम्ही बोललात त्याच्यामध्ये मी युट्यूबला बारी टाकायला परवानगी दिलेली नाही अजून आहे. त्या दोन बुवांनी दिले असतील तर देऊ दे, कारण मी सल्ला सगळ्या युट्यूबवाल्यांची करूनच बघतो मी निर्णय घेणार आहे. तुमचा मी कधी एक नाही करणार, नाराज करत नाहीये, कारण तुम्ही माझे जवळचे मित्र आहात.
पण मी का बुवा हे कारण आहे ही कारण आहे हे जेव्हा युट्यूबवर जाणार ना, आज कोकणच्या अध्यक्षात तुम्ही भजन सृष्टी केली. भजनी आपल्या इथे तुम्हाला माहिती भजनी श्रोत्यांना सांगतोय, पालघर बुवा कोकण विभागाचे अध्यक्ष आहेत आणि ते आज आचारा शोधतो बुवांची. आज माझे नातेवाईक बुवा या ठिकाणी आहे त्या बारीला. हरडावरची बारी असते ना, नुसते जेंट्स असते, तर माझ्यासमोर आलाय बुवा पुऱ्या कोकणात नाही आपण सांगतो. पण भान ठेवून कार्यक्रम करावा लागतो. हसत खेळत लोकांच्या आकळा बदलून तुमका मुला किती हो माका तर लेवलला त्या जाऊ लागलो. तुमका मुला 2 माका किती 3. आजपर्यंत लावतास तुम्ही माझ्या बरोबर विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आजपर्यंत जावा. वर्षाच्या तुम्ही परत पाळणा हलवून टाका तर मी उत्तर देतोय. तुम्ही माका सांगता मेल्लो हा ह्यो मराठ केंद्र हा पहिला जाऊया ना हो या सगळ्यांच्या समोर बघूया कितने कित काय किसने हा माझा गुरु हा सांगता माका. एक मात्र तुम्ही त्या बोललात ना, तुमचा बरबाद करून त्या भजनी सृष्टीतून कोण एकमेव कारण आहे 100% त्यांनी सरस्वती हात लावून सांगायचं सांगता डोक्यात ठेवा तेव्हा शब्द सांगते. मी 50 ठिकाणी ऐकलेलं 50 सांगता डोक्यात ठेवा नाही तर मागा आली असं सांगतो. कारण काय माहिती जेव्हा माकडी पाण्यात जातात पिल्लू पहिला खात्यावर घेता पाठीवर आणि जेव्हा त्या डोक्याच्या वर पाणी जाताना तेव्हा पायाखाली घेतात आणि आपलं जीव वाचवतात. तसं त्यांनी आपल्या सोडून घेतलेला तुमचा फक्त वापर करतो. तेव्हा मोठेबान केल्या सुरुवाती पाठवत बुवा आता तुमका माहिती आहे कधी कधी भरतात तुमचे ऍक्शन मारता शायनर म्हणतात आज समाजला लोके उभा शायनर म्हणत नाही या झाला. अरे शायनर म्हणजे शाळ्या समाजला भजनाचं नाव कलंक असतं. भजन कर भजन पाठकर बुवा बोलतो कोण तो आमचे तर नंबर 1-2 नंबर नाही आम्ही काय बसत नाही डबल पाणी करत तर दादा तरी तुम्ही काय आमच्याकडून 10,000 घ्यावा नंबर आमचे ठीक आहे. मी काय जास्त त्या विषयावर झाला नाही तुमच्या. आता तुम्ही काय बोलला तर फक्त तुमचा अंगठ्यात किंवा अंगठी घालतो त्या का बघे तो आमची भेटले का अंगठ्या घालतो म्हणजे संगत नाही मी त्या हल्ली 5-6 बाऱ्या विचारा एकदा तरी त्याला मी कधी अरे तुला केलाय का अरे रिस्पेक्ट ठेवायचा शिक रे त्यांना टार्गेट करून तू मोठं होतं खायच्या लेवलला बोललं त्यांना आता काय बोललं यावर येऊन घेतलं काम उडीत नाही पेटी वाचून घेत नाही अरे काय बोलतो पेटी वाचून घेत नाही. 40-45 वर्ष त्या माणसानं आश्चर्यामध्ये मग खायचे बुवा मला परशुराम पांढरा बुवा त्याच्यानंतर वाल्मी बुवा ज्ञानवर्धन बुवा मुंगेकर बुवा हरियाण बुवा संदीप लोके बुवा अशा दिग्गजांबरोबर आमचे काय रिलेशन आहेत ना तो हल्लीच माझं मित्र आम्ही मित्र खेळ माहिती नाही आता संदीप कोण नाही म्हणून येण्यासारखं मी तुम्हाला घेऊन फिरतो कशी परिस्थिती आम्हाला या माणसाला बोला वगैरे बोललं तर आज त्या आडीवाडी त्यांना वाटतात मागच्या बांधर आणले इथं चालून एवढ्या पडली त्यांना बघायला या आडीवाडीत त्या 10-12 वेळा येऊन गेले होते आणि तुझ्यासारखं बुवा काढतो येतात ते का हिरो म्हणता हा का बुवा मी लेवल सोडून बोलणार तुम्ही तर दाखवून सांगा म्हटलं ना फक्त सांगायचं
माका उद्या लिहिताना जाऊ नको तेव्हा शपथ सांगते तू आपण मला तो अर्थ विचारित माका काय लेवलला नको अजून बाकी रुपावली भारी करायची ना आम्ही जेव्हा डबल वाली करायची नाही ना डबल वाली सिंगल वाली नाटक करायची तेव्हा आम्ही रुपावली ऐशी ऐशी देवाची करली राजा जमाई राजा जमाई म्हणजे 1962 साल मला आठवला त्या काळात असे रुपावली झाले आज तर जिवंत ठेवलेली आहे ते लक्षात ठेवता जमा आता ती मालिका येते या भगिनीचा आणि या तरुण वर्गात माहिती आहे की नवीन त्या भावे भावे कोणी तू कोण भावे त्याच्यात हे आम्हाला दोन बाजू जगण्यासाठी श्वासाची जरूरत आहे प्रेमाची जरूरत आहे 2 मिनिटं जरा नाक चेपून तरी झालाय म्हणजे का प्रेमाची जरूरत हा काय तुका तो काय सांगतात त्यात जगण्यासाठी श्वासाची जरूरत नाही प्रेमाची जरूरत आहे 1 मिनिट फक्त नाक चेपून झालं तेवढ्या प्रेम पडा आया भयाचा कायदा काय त्यांच्या वेळात प्रेम वेगळे होते आमच्या वेळात किती येतो आता वाटतं सगळे काय त्याला सगळ्यात चाललेलो आता 15 रुपयाच्या त्याला आपण त्या विचार जाऊया नको अंगठी येतात आपल्या त्याचा खूप विचार असेल वा परत एक सांगतो मला तुम्ही तो बँकेत वाचला फरांस केली काय असतं आपलं गुगल पे किंवा बँकिंगचे अकाउंट असतात ना ते लेडीजच्या नावावर वगैरे असतात त्याच्यामुळे आपण त्याचा विपर्यास अशा गोष्टींचा करू नये कारण आपले ते बक्षिसं देणारे चाहते असतात आमचे ते मंदार परांचे आहेत ना बुवा या विभागात कुठेही कार्यक्रम असू दे पहिला आम्ही त्यांना मेसेज टाकतो बॅनर टाकतो आणि मग ते सांगतो बुवा येणार म्हणजे येणार कार्यक्रमाला समजलं त्याच्यामुळे आमच्यावर प्रेम आहे आमच्या 2 बुवावर जास्त प्रेम आहे जसं तुमच्यावर 10 वर्षापूर्वी होतं तसं होतं ते आणि परत तुम्ही सांगता थोडी एक घेऊन तुला आम्ही ह्या सरस्वती म्हणून सांगतो आम्ही कधीही तुमचं नाव घेतलं नाही असं कधीच नाही तो पांडुरंग साक्षी आहे आमची नावं ठरलेली आहेत गुंडू सावंत विनोद चव्हाण प्रकाश पारकर संदीप पुजारी श्रीकांत शिरसाट जोई आणि मग मुंबईवर ही आमची नावं ठरलेली असतात पण नंबर बघा कसे होते त्याच्यामुळे आम्ही माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला कधी नाकारत नाही काय या सध्या जगात लोकांना वया लोक बोलवतो तुम्ही सांगता काय बघा जे शब्द वापरला एकमेकांना सांभाळून घेतात वा सांभाळून जर आम्ही एकमेकांना जर घेतले असते तर आमचे निषेध झाले असते का तुम्ही आज परिपक्व व्हा तरी बदलण्याच्या बाबतीत मला घ्यायचा लागले काही नाही आम्हाला देव काय सांगा आकारात वाटता सुरुवातीला ना हो मग काय झालं तिथं काय देवाचं सांगा ना मग ह्या लेवलला ते करतो पैसा झाले का उघड दाखवतो हा एक फक्त बुवा मला बोलले की भगवा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी युट्यूब वाले आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे मला विचारल्याशिवाय एकानेही माझी बारी युट्यूबवर टाकायची नाही एकानेही आम्हाला विचारल्याशिवाय बारी युट्यूबवर टाकू कारण लेवल बारीची गरज असते जरा आणि पहिल्याबद्दल कशी बारी जर युट्यूबवर गेली बुवा ना तर आमचा भोगू झाला माझी पण नाकून एक महत्वाचा मुद्दा तेवढा घेतो हे बाबा तो मित्र बसलो पहिला नाव दिला दुसऱ्या वर्गाचा होता केलं
भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. 100% हा अर्थ बरोबर आहे. पण माझं एक सांगणं आहे, प्रत्येक तरुणाला सांगणं आहे, हे बघा, गावशी लागले वर बाळा रसाई घेऊन जायचं बा. तरुणाला माझं प्रत्येकाला सांगणं आहे, वासनारहित भगवायचा अर्थ हा नाहीये. हे आम्ही अर्थ लावलेले आहे. भगवी ही आपल्या हिंदू धर्माची पताका आहे, लक्षात ठेवा. आज तुम्ही कित्येक वर्ष, मी इथे 3 वेळा आलो, ही 4थी वेळ आहे. प्रत्येक वेळी ही शाळा माझ्या घरात तुम्ही बघितलेली आहे. फक्त मला त्यांनी सांगितलं की तू त्या भगवंताची शपथ घे, तू वासनारहित आहेस का? किंवा एखादी सुंदर स्त्री दिसली तर तिच्याकडे बघू नये असं कुणीही सांगितलेलं नाही. बघितलंच पाहिजे, कारण ती नट्टापट्टा करते ही बघण्यासाठीच करते, पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. आता एक मागा तू म्हटलं ना वासनावालो, तू फक्त त्या पांडुरंगात सांग, लग्न केल्यापासून बायकोच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या बाईकडे कधी त्या नजरेने बघले ना, हे शपथ. अरे हे नजरे तुझे बाद झाले ना ते त्याच्यामुळे. काय झालं माहिती आता, सॉक्स असतात ना, सॉक्स आमच्या घरी जर पुकारलेला असं नाही, आमको बाहेर गेलो असत ना, आमको बाहेर गेलो सॉक्स म्हणून असतो, कशी परिस्थिती दिसता गेलो रेडो त्यांना म्हटलं रे भोक्षी भोक्षी म्हणजे भोक्षी आहे का तेव्हा येतो त्यांना.
धन्यवाद.